लक्ष्मी कसरवाजीतर्फे मानाचा मुजरा. मंडळी, गेली 350 वर्षापूर्वी आपला महाराष्ट्र संकटात पडला होता. सारी जनता त्राहिमाम झाली होती. रयतेला वाली कुणीच नव्हता. फक्त आधार होता तो आई तुळजाभवानीचा. महाराष्ट्राच्या साऱ्या जनतेने आई तुळजाभवानी समोर गोंधळ मांडला आणि चमत्कार झाला. शिवनेरीवर उषःकाल झाला. मासाहेब जिजाऊना पुत्र झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. साक्षात शिवशंकर भगवान शिवरायांच्या रूपाने या पृथ्वी तळावर अवतरले आणि उभा महाराष्ट्र भयमुक्त झाला, संकटमुक्त झाला. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षप भूमंडळी. या भूमंडळींचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही अवघा महाराष्ट्र धर्मरक्षेला. तुम्हा कारणे अजूनही बोथड झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची. अजूनही बोथड झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची. कुणाची हिंमत उरली नाही या महाराष्ट्राला संपविण्याची, या महाराष्ट्राला संपविण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि कुणाची हिंमत उरली नाही या महाराष्ट्राला संपविण्याचा, या महाराष्ट्राच्या मातीला संपविण्याचा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. मंडळी, छत्रपती शिवाजी राजांचे कार्य आपल्याला पाहायला सांगतोय, नाही बघायला देतोय. साक्षात शिवछत्रपती आपल्या समोर आहेत, मूर्तिमंत आहेत. ऐकून घ्या, कसे होते ते मावळे. सुंदर होते, कर्तबगार होते, नरवीर होते. आपल्याकडे आहेत का हे? नाही. संयम होता, अतिशय संयम होता आणि अतिशय जिव्हाळा होता नरवीराचा. तो आपण इथे पाहणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव यसाजी. 2000 शत्रूशी एकटाच झुंज देतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी. दिल्लीहून पुण्याला 8 तासात घोडा घेऊन येतो त्याचे नाव संताजी. दुश्मनांच्या तंबूच्या कळसाला कापून आणतो त्याचे नाव धनाजी. आणि जो वाघाचा जबडा फाडतो त्याचे नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो